यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहराला अरुणावती नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे। मध्यरात्री अचानक आलेल्या पुरामुळे हजारो घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अनेकांना जीव वाचवण्यासाठी घर सोडून सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागली। दरम्यान प्रशासन वेळेत पोहोचले नसल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती नदीने गुरुवारी मध्यरात्री अचानक रौद्र रूप धारण केले। नदीच्या पुराचे पाणी आर्णी शहरातील नदी आणि नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये शिरल्याने हजारो घरांना मोठा फटका बसला आहे। मोमीनपुरा, शास्त्रीनगर, प्रकाशनगर, झोपडपट्टी परिसर, सागर लेआउट, लक्ष्मीनारायण नगर, हाफिज बेग नगर, उदयनगर तसेच नदीकाठवरील जुन्या वस्त्यांमध्ये घरांमध्ये पुराचे पाणी घुसले। त्यामुळे अन्नधान्य, कपडे, फर्निचर, विद्युत उपकरणे आणि इतर संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। रात्री अचानक पुराचे पाणी आल्याने अनेक कुटुंबांना घरातील सामान वाचवण्याचीही संधी मिळाली नाही। महिलांसह लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले। दरम्यान हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही संबंधित भागात प्रशासन वेळेत पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। आपत्तीच्या वेळी अपेक्षित मदत न मिळाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दुसरीकडे नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मदत कार्य राबवले। त्यांच्या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। आता नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून बाधित कुटुंबांना अधिक मदत द्यावी आणि भविष्यात अशा पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। आर्णीतील पूर परिस्थितीमुळे हजारो कुटुंबाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असले तरी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत आणि पुनर्वसनाची अपेक्षा आहे। परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून पुढील घडामोडींवर आमचे लक्ष कायम राहील। पाहत रहा सिटी न्यूज।